श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तर आजचा दिवस तुमचा खूप छान जाऊ आणि स्वामी कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करोत अशीच मी महाराजांच्या प्रार्थना करते। तर सरिता 24 स्वामी या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन आलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येईल। तर आज मी तुम्हाला एक सुंदर अशी सेवा सांगणार आहे, जी जगातील अतिशय प्रभावी अशी सेवा आहे। तर ही सेवा काय आहे याबद्दल आपण आज जाणून घेऊया। तर पहा, व्यंकटेश स्तोत्राची सेवा बऱ्याच माझ्या जे सेवेकरी ताई आहेत त्यांनी मला कॉल करून किंवा मेसेज करून ह्या सेवेबद्दल माहिती विचारली होती आणि त्यांनाही मी माहिती दिलेली आहे, किंवा ह्या व्हिडिओच्या मार्फत त्यांच्या थ्रू अजूनसुद्धा सगळ्यांना ह्या माहिती मिळेल आणि ह्या सेवेबद्दल तुम्हालाही उत्सुकता असेलच। तर बघा, ज्यांनी ही सेवा केलेली आहे त्यांचे तर अनुभव तुम्ही जर ऐकले तर खूप सुंदर अनुभव आहेत आणि तुम्हाला जर ही सेवा करायची असेल तर नक्कीच तुम्ही 21 दिवसांची सेवा करू शकता। तर पहा, व्यंकटेश स्तोत्रची ही जी सेवा आहे तर ही आपल्याला 21 दिवसांचे मंडल करायचं असतं। तर पहा, 21 दिवसांचं मंडल कसं करायचं आहे, याच्यासाठी नियम काय आहेत हे सर्व आपण आज पाहूया। तर व्यंकटेश स्तोत्राची सेवा आपण का करतो, तर ज्यांच्या घरी खूप म्हणजे लक्ष्मीची चंचलता आहे, घरात येणे बाकी आहे, पैसे येतच नाहीत, अडकलेले पैसे तुमचे येत नाहीत, घरात भरभराट होत नाही आहे, आर्थिक समस्या ज्या घरामध्ये जास्त भेडसावत आहेत, कुठलाच मार्ग दिसत नाही आहे, कर्जावर कर्ज होत आहे ते कर्ज काहीच फेटत नाही आहे, किंवा खूप इश्यू असे सगळ्या बाजूनी तुम्हाला खूप प्रॉब्लेम्स येत आहेत, म्हणजे येण्याची आवक कमी आहे आणि खर्च जास्त होतो आहे। तर जर ह्या त्रासाने तुम्हाला ग्रासलेलं असेल तर नक्कीच व्यंकटेश स्तोत्राची सेवा अतिशय जगातील 101,00,000% प्रभावी अशी ही सेवा आहे। तर तुम्हाला मनापासून ही सेवा करायची असेल तर त्याची प्रचिती आणि अनुभूती नक्कीच येते। तर पहा, काहींना जर आर्थिक चणचण काहीच नाही आहे, पण भगवान बालाजींची कृपा आपल्या घरावर राहावी, आपल्या कुटुंबावर राहावी आणि आपल्याला जर आवड असेल तर या सेवेची, तर नक्कीच तुम्ही ही सेवा रुजू करू शकता। तर संकल्प आपल्याला पहिल्याच दिवशी घ्यायचा आहे। जर तुम्हाला संकल्पयुक्त सेवा करायची असेल तरी संकल्पसुद्धा तुम्ही घेऊ शकता। तर पहा, ह्या सेवेसाठी नियम म्हणजे अगदी लहान मुलांपासून वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत, स्त्रिया किंवा पुरुष कोणीही करू शकता, मुली, विधवा कोणीही असेल तर त्या स्त्रिया किंवा पुरुष हे ह्या सेवा करू शकता। तर ह्या सेवेला असं कोणतंच बंधन नाही। काहींना आर्थिक प्राप्तीसाठी असेल तर काहींना बालाजी महाराजांची सेवा व्हावी या गोष्टीनं किंवा ह्या हेतूनं करायची असेल तरीसुद्धा करू शकता। तर संस्कृतमध्ये आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे। 21 दिवसांची सेवा आहे। एखादा शुभ दिवस बघून आपल्याला या सेवेची सुरुवात करायची आहे, किंवा गुरुवारी, शुक्रवारी, सोमवारी कुठल्याही दिवशी तुम्ही शुभ दिवशी करू शकता, किंवा तुमचा एखादा शुभ घटिका असेल, गुढीपाडवा म्हणा, असं कुठल्याही तुम्ही ह्या महत्त्वाच्या पौर्णिमा म्हणा, ह्या दिवसापासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता। तर ही सेवा रात्री 12 पासून सुरुवात करायची आहे। तर नियम काय काय आहेत, तर आपल्याला पहा, 11:30 वाजता जे ह्या अनुष्ठानाला बसणार आहेत तर त्यांनी 11:30ला आपलं अंघोळ परत एकदा करून घ्यायची आहे आणि मग मी 10 ते 11:30 झोपू का आणि मग उठून अंघोळ करून मग ह्या सेवा करू का, तर बिलकुल नाही। 21 दिवस तुम्हाला थोडेसे कष्ट घ्यायचे आहेत, जेणेकरून त्या कष्टाची फळसुद्धा महाराज देत असतात। तर आपण ह्या 21 दिवसामध्ये 11:30ला अंघोळ करायची आहे। 11:45-12पर्यंत आपल्याला जे काही आसन तुम्हाला मांडायचं असेल तर तो करू शकता। निळं वस्त्र, जर तुम्हाला कुठलेही तुम्ही शुभ्र वस्त्र घालू शकता, किंवा फक्त काळं वस्त्र आपल्या अंगावर कुठलंही परिधान करायचं नाही आहे। काळं सोडून तुम्ही कुठलंही वस्त्र परिधान करू शकता। त्याचबरोबर आपल्याला आसन जे आहे, आपण ज्या आसनावर बसून ह्या सेवा करणार आहोत तर ते साधारण निळं असावं। निळं आसन नसेल तर तुम्ही एखादा घरात नवीन ब्लाऊज पीस असतो तो अंथरून आपल्या आसनावर अंथरून बसलात तरी चालेल। अजून एक आसन आपण महाराजांसाठी ठेवू शकता। जर तुम्हाला बरोबर तुम्ही देव्हाऱ्यात जागा असेल तर देव्हाऱ्यात बसा, नसेल तर तुम्ही ज्या खोलीमध्ये कोणाचा त्रास होणार नाही, एकटीच तुम्ही सेवा करू शकता, तर तिथे सुद्धा तुम्ही ह्या सेवा करू शकता। कारण रात्री 12ची वेळ म्हणजे घरातल्या सर्वांची झोपायची वेळ असते। तर तुम्ही जर घरातले सगळे झोपले तर काही हरकत नाही, तुम्ही ह्या सेवा शांतपणे करू शकता, कोणालाही तुमचा त्रास होणार नाही, या पद्धतीने तुम्ही सेवा करू शकता। तर दररोज रात्री 21 दिवस आपल्याला ह्या सेवा करायच्या आहेत। मांसाहार वर्ज्य आहे, मद्यपान, धूम्रपान ह्या गोष्टी करू नका, स्वतःही करू नका, घरातले दुसऱ्यांना कोणालाही करू द्यायचं नाही आहे, बाहेरसुद्धा खायचं नाही आहे, कारण ही सेवा पूर्ण कुटुंबासाठी आहे। बालाजी भगवानांचा आशीर्वाद हवा असेल तर पूर्ण कुटुंबाने ह्या गोष्टी थोड्याशा बाजूला ठेवून आपण व्यंकटेश स्तोत्राचे हे जे सेवा करताय त्यांना मदत करावी। तर पहा,
तुम्ही जॉब करत असाल काहीच हरकत नाही, शक्यतो परांना टाळावे. आणि जर तुम्हाला काही कारणास्तव बाहेर जावं लागलं तर तुम्ही ॲटलीस्ट संध्याकाळी तुम्ही परत या, जेणेकरून तुम्ही त्या सेवा रुजू करू शकाल. अचानक गावी जायचं असेल तर रात्री तुम्ही परत या आणि 21 दिवस कंटिन्यू ही सेवा करायची आहेत. कारण एक दिवस तुमचा जर मध्ये खंड पडला तर परत 21 दिवस ही सेवा सुरू करावी लागते. महिलांनी मासिक धर्म येऊन गेल्यानंतर मग ही सेवा सुरुवात करावी, जेणेकरून 21 दिवसात तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. त्यातूनही जर अडचण आली तर तुम्हाला ही सेवा नवीन करावी लागते. त्यामुळे स्त्रियांनी ह्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. तर ह्या सेवा अतिशय प्रभावी आहेत, तेवढ्याच म्हणजे कष्ट जरी झाले तर तेवढ्याच प्रभावी आहेत, फळ देणारे आहेत. त्यामुळे व्यंकटेश स्तोत्राचे पठण आणि 21 दिवसाची जी काही सेवा आहे, ही सेवा अतिशय प्रभावी आहे. घरात आपण डोकं शांत ठेवायचं आहे. कुणीही तुम्हाला घरातील असेल, बाहेरची लोक वाद घालत असतील तर थोडं डोकं शांत ठेवा. महाराज आपल्या सोबत आहेत, महाराजांना सोडून द्या. महाराज माझ्याकडून ही सेवा करून घ्या म्हणून त्यांना तुम्ही आज्ञा करा, त्यांना तुम्ही विनंती करा. तर ह्या प्रकारे आपल्याला पहा, व्यंकटस्तोत्र कुठलं म्हणायचं आहे तर मराठीमधलं हे रंबाजी तू प्रारंभा ही जी मराठी ओवी आहे तर ती म्हणायची नाही. संस्कृत ओवी जी आहे, 15 ओव्यांची जी संस्कृत ओवी आहे तर ती म्हणायची आपल्याला आहे. तर आपल्याला संस्कृत ओवी ज्या 15 ओवींचं जे व्यंकटेश स्तोत्र आहे ते स्तोत्राचं पठण 21 वेळा करायचं आहे. म्हणजे 1, 2, 3, 4 असं 21 वेळा जेव्हा पूर्ण होतं तेव्हा एक मंडल पूर्ण होतं. तर रात्री 12 वाजता बरोबर आपल्याला ही सेवा सुरू करायची आहे. व्यंकटेश वासुदेव प्रद्युम्नमित विक्रम. तर ही जी संस्कृत सुरुवात आहे तर ही लक्षात ठेवा. आणि त्यानंतर 15 ओव्यांचं हे व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला कुठेही पुस्तकात तुमच्या सेवेच्या मिळेल, नसेल तर तुम्ही गुगलवर सर्च करा किंवा जे तुमचं पूजेचं जिथे साहित्य मिळतं त्या दुकानात सुद्धा तुम्हाला हे मिळेल. मोबाईलवर हे वाचायचं नाही आहे, प्रॉपर तुम्हाला ते जे ग्रंथ छोटे मिळतात ते घेऊन यायचं आहे. किंवा अगदीच तुम्हाला काही समस्या असेल, अडचण असेल, मिळत नसेल तर तुम्ही त्या काळामध्ये झेरॉक्स काढून वापरू शकता. पण शक्यतो मोबाईलवर कृपया करू नका. शक्यतो ग्रंथ छोटासा असेल तर तो घेऊन या. कारण ह्या सेवा तुम्ही जर एकदा केल्या तर तुम्ही वारंवार ह्या सेवा नक्कीच कराल आणि तुमच्या घरातील सुद्धा कोणी करणार असेल तर त्यांनासुद्धा ही उपयोगी पडेल. तर पहा, रात्री बरोबर तुम्ही 11:30ला अंघोळ करून आल्यानंतर त्या आसनावर बसला. समोर तुम्हाला जर चौरंगावर किंवा पाटावर तुमच्याकडे व्यंकटेश भगवानांची जर मूर्ती किंवा फोटो असेल तर तो फोटो ठेवा. नसेल तर तुम्ही आपल्या दत्त महाराजांचा किंवा स्वामींचा फोटो किंवा मूर्ती ठेवली तरी चालेल. काहीच हरकत नाही आहे. तुम्ही मस्त धूपदीप लावून ठेवा, तुपाचा दिवा लावा छानपैकी. आणि मग त्यानंतर बरोबर 12 वाजता आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं पठण सुरुवात करायची आहे. 21 वेळा वाचायचं आहे. काहीही जास्त टेन्शन नाही घ्यायचं. 15 ओव्यांचं आहे, खूप कमी वेळ लागतो. तर असं 1, 2, 3 असं 21 वेळा तुम्हाला एका दिवशी 21 वेळा, दुसऱ्या दिवशी 21 वेळा, असं 21 दिवस 21 वेळा आपल्याला हे करायचं आहे. ह्यात काहीही मोठं हे नाही आहे, काही शंका विचारायच्या, प्रश्न विचारायची गरज नाही आहे. 21 दिवस, रोज 21 म्हणजे दररोज आपल्याला 21 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. याला मंडल म्हणतात. एक मंडल म्हणजेच 21 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण, याला एक मंडल म्हणतात. तर आपल्याला हे 21 दिवस असे हे मंडल पूर्ण करायचे आहेत. एका दिवशी 21 वेळा, दुसऱ्या दिवशी 21 वेळा असं करत आपल्याला 21 दिवस ही सेवा पूर्ण करायची आहे. तर तुम्हाला जेव्हा हे एक मंडल, समजा तुमचा पहिला दिवस आहे, एक मंडल पूर्ण झालं, त्यानंतर तुम्ही व्यंकटेश महाराजांची आरती करून मग तुम्ही झोपू शकता. जर तुम्हाला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य द्यायचा असेल तो तुम्ही दाखवू शकता. तुम्हाला फळांचा, दुधाचा नैवेद्य दाखवायचा असेल तोही तुम्ही दाखवू शकता. आणि दररोज एकदा हे जे व्यंकटेश स्तोत्राचं पठण झाल्यानंतर तुम्ही व्यंकटेश भगवानांची आरती केली आणि मग झोपलं तरी खूप छान तुम्हाला अनुभूती येईल. कारण आपली ती पूजा कुठेतरी जे अनुष्ठान आपलं झालेलं असतं त्यानंतर एक आरती जर म्हटली तर आपल्याला सुद्धा खूप छान अशी त्याची प्रचिती येते किंवा एक वेगळंच वातावरण त्यावेळी निर्माण होत असतं. कधी कधी तुम्हाला झोप येईल, काही होईल, पण एकदा तुम्ही मनापासून ह्या सेवेची सुरुवात केली तर तुम्हाला काही त्रास होणार नाही. कुणीही दार वाजवलं, काही वाजवलं, काही लक्ष देऊ नका. शांतपणे घरच्यांना सांगा, मी आता ही सेवा करतोय, मला कुणीही डिस्टर्ब करू नका. तर तुम्हाला काही वेगळे आवाज येतील समजा, काही लक्ष द्यायचं नाही. आपण ऐकून असतो की अरे काहीतरी विचित्र आवाज येतात, काहीतरी त्रास देतो, कुठली तर शक्ती येते वगैरे, काही नाही. तुम्ही जास्तीत जास्त फक्त जे काय आहे ते महाराजांवर विश्वास ठेवा आणि त्यांच्यावर सगळं सोपवून द्या. ही सेवा माझ्याकडून करून घ्या अशी विनंती करा, जेणेकरून तुम्हाला कुठलाही त्रास झाला तर तुम्ही तिकडे लक्ष देऊ नका. खूप छान प्रचिती अनुभूती येते. बऱ्याच माझ्या ताईंना अशीही अनुभूती आहे की घुंगरांचा छान आवाज येतो किंवा असा शंखाचा आवाज येतो. काहींना बघा
भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा वास सतत आपल्या समुद्रात असतो, तुम्हालाही माहिती आहे. तर व्यंकटेश भगवान हे समुद्रात राहतात, त्यामुळे बऱ्याच जणांना समुद्राच्या लाटांचा सुद्धा आवाज येतो. इतकी सुंदर अंगावर शहारे येणारी ही प्रचिती आहे. तर तुम्हाला सुद्धा ही सेवा करायची असेल तर नक्कीच तुम्ही करू शकता. आणि दिलेली पहा 21 दिवसाचा ही सेवा करा आणि तुम्हाला आलेल्या अनुभूती नक्कीच मला शेअर करा. आणि त्यानंतर ज्यांनी हे केलेलं आहे त्यांनी सुद्धा ही अनुभूती शेअर केली तरी चालेल. कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. तर तुम्ही किती वेळा ह्या सेवा केलेल्या आहात. तर खरंच ज्यांच्या घरी खूप आर्थिक प्रॉब्लेम्स आहेत, काहीच मार्ग भेटत नाही आहे, कोणीच मदत करत नाही आहे, तर पहा आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या बऱ्याच जणांना शिक्षण असतं किंवा काही असतं, आजारपण असतं किंवा रोजचे कौटुंबिक व्यवहार चालवताना सुद्धा त्रास होतो. तर अशा लोकांनी अवश्य ह्या आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं पठण आपल्याला किंवा हे जे स्तोत्राचं अनुष्ठान आहे हे करायचं आहे आणि याची सुंदर अनुभूती घ्यायची आहे. 101,00,000% 1,000% ह्याची अनुभूती येतात. बऱ्याच जणांना साक्षात जर मनापासून भाव असेल तर साक्षात महाराजांचे सुद्धा दर्शन होतात, दृष्टांत होतात. कुठल्या ना कुठल्या रूपात तुम्हाला ह्या 21 दिवसात ते भेटायला येतात. तर पहा तुमचा हा अनुभव तुम्ही नक्की शेअर करा. मनापासून श्रद्धा आणि भक्तिभावाने ही सेवा केली तर खूप छान अनुभव येईल. तर तुम्हाला ही सेवा मी महाराजांच्यानी रुजू करते आणि आपली रजा घेते. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.